प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग चर्च. रविवारच्या उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज रविवारच्या उपासनेमध्ये आपण वचनातून देव आपल्याशी काय बोली पाहणार आहे ते आपण बघूयात. आजच्या मन्नासाठी विषय जो निवडलेला आहे तो आहे पहिले राजे 17 अध्याय 1 ते 7 वचन. मी आपल्यासमोर वाचतोय. पहिले राजे 17 अध्याय 1 ते 7 वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा. यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. या आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या नावामध्ये आबा पिता, मी धन्यवाद देतो या सुंदर सकाळी रविवारच्या उपासनेमध्ये. प्रभू तू या वचनाकरवी आम्हास बोध कर. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव. तू मोरक्या पुढारी हो आणि या वचनाकरवी बोध करत असताना केवळ ख्रिस्त तू आम्हा सगळ्यांच्या जीवनाकरवी गौरवला जाऊ दे. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो, म्हणून ऐक बाप्पा. आमेन आमेन. प्रियांनो, हा कार्यकाळ आपण बघतो की अहाब राजा इस्रायलामध्ये राज्य करत आहे. खरं तर अहाब राजाच्या अगोदर जो पहिला राजा आपण बघतो इस्रायलाचा शौल, आणि शौलानंतर दावीद त्या सिंहासनावर बसला. आणि दाविदाच्या काळामध्ये संपूर्ण इस्रायल हे एक संघ असं राज्य होतं. त्यावेळेस इस्रायल आणि यहूदा असे दोन राज्य विभागणी झाली नव्हती. आणि दाविदानंतर शल्मोन राजा जेव्हा झाला, शल्मोनाच्या काळातही हे एक संघ असं हे राज्य होतं. आणि आपण बघतो शल्मोनाच्या मृत्यूनंतर मात्र या इस्रायलाचे दोन भाग पडले. एक उत्तरेकडच्या भागाला इस्रायल राज्य म्हटलं गेलं, त्याची राजधानी शम्रोन, आणि मग दक्षिणेकडच्या भागाला यहुदा प्रांत म्हटला गेला, यहुदा राज्य, आणि त्याची राजधानी येरुशलेम. आणि आपण बघतो की यहुदा राज्यात देखील काही वाईट कृत्य करणारे राजे होऊन गेले, दुष्ट राजे होऊन गेले, पण त्याच्यात काही चांगले राजे देखील होऊन गेलेले आहेत. पण इस्रायल जो उत्तरेकडचं राज्य आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलो तर वाईटानंतर अधिक वाईट करणारेच राजे तिथं झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात अहाबाच्या काळात तर अगदी भयंकर परिस्थिती होती. इस्रायलीमुळं संपूर्ण इस्रायल राज्यामध्ये, त्या संपूर्ण राष्ट्रामध्ये याह्वे देवची आराधना, उपासनाच त्या मंदिरातून जवळजवळ बंद झाली होती. जे याह्वे देवाचे, म्हणजे आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो त्या जिवंत देवाचे उपासक, त्यावेळेस इस्रायलीने अनेक उपासकांना, अनेक याजकांना मारल्यामुळं त्यांची कत्तल उडवली होती. आणि त्या भीतीमुळं अनेक लोक गुहेत लपून राहायचे. आणि जे राष्ट्रामध्ये इतर यहुदी नागरिक राहायचे ते इस्रायलीच्या भीतीने ते उपासने मंदिरामध्ये जात नव्हते. आणि तिथं बाल सारख्या मूर्तीपूजेची सुरुवात तिथे झालेली आपण पाहायला आपल्याला मिळते. आणि इस्रायलीमुळे संपूर्ण या इस्रायल राज्यामध्ये मूर्तीपूजेचं तांडव तिथं आपल्याला माजलेले दिसते. आणि त्याचबरोबर बाल, ज्या देवाला ते हवामान, वातावरणाचा आणि आकाशाचा देव ते म्हणतात, की ज्याद्वारे त्यांचा अशी धारणा होती की तो देव या संपूर्ण आकाशातून दहीवर पाडणं असेल, पर्जन्यवृष्टी करणं असेल, संपूर्ण गोष्टीवर त्याचं नियंत्रण आहे, अशी त्यांची धारणा होती. परंतु जिवंत देवाची आराधना या अहाबाच्या राज्यात कार्यकाळामध्ये जवळजवळ तिथं बंद पडली होती. आणि अशा इस्रायल ह्या भयंकर अशा काळातून जात असताना, अंधकाराचा काळ म्हटला तरी चालेल, अशा अंधकाराच्या काळातून जात असताना आपण बघतो देवाचा एक महान सेवक, आपला एक सगळ्यांना आवडता असा एक हिरो म्हणजे एलिया, हा त्या सीनमध्ये एंट्री त्याची झालेली दिसते. आपण आधी पाहायला गेलो तर एलिया कुठे जन्मला, त्याची वाढ कशी झाली, तो कुठल्या वंशातला आहे, याची कुठलीच माहिती आपल्याला मिळत नाही. आपल्याला डिरेक्टली या 17व्या अध्यायामध्ये एलियाची एंट्री आपल्याला या सीनमध्ये पाहायला मिळते. एलिया डिरेक्टली राजदरबारामध्ये येतो आणि अहाबासमोर तो त्याच्या विरोधात, म्हणजे त्या देशामध्ये म्हणजे जे काही याह्वे देवाच्या विरोधात ते वागत आहेत, त्यामुळं जी शिक्षा त्या देशाला होणार होती, राष्ट्राला, ती शिक्षा सोडण्यासाठी जवळपास तो आलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. बघा, त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. तो अशा राजाकडे येऊन ही घोषणा करत आहे, ही भविष्यवाणी करत आहे
की पुढील 3.5 वर्ष या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये पाऊस पडणार नाही. ही भविष्यवाणी तो पहिल्या वचनामध्ये आपल्याला करताना दिसतो आणि त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. तर तो काय म्हणतो आपण बघू. पहिलं वचन मी पुन्हा वाचतोय. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. प्रियांनो बघा, एलिया आपल्याला जरा सुद्धा तो भयभीत आहे असं त्याच्या बोलण्यातून दिसत नाही. तो येऊन या राष्ट्राविरुद्ध ही एक देवाची भविष्यवाणी तो घोषित करतो. आणि आपल्याला पुन्हा एक दिसतं की एलियाला आधी देव कुठंच असं सांगताना दिसत नाही की त्याला दृष्टांतामध्ये देवाने दर्शन दिलं आणि त्याच्याशी देव बोलला की अशी भविष्यवाणी तू जाऊन अहाबाला सांग, असं कुठं आपल्याला वाचायला मिळत नाही. इथं आपण बघतो की तो माझ्या म्हणण्याप्रमाणे असं होईल असं तो म्हणतो. बघा, तसं पाहायला गेल्यानंतर एलिया हा आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. एलिया आपण बघतो की पुढील सर्व भागांमध्ये एलियाचं संपूर्ण जीवनकाळ हे खूप असं वादळी ठरलेलं आहे. तो अगदी सामर्थ्याने अनेक गोष्टी करताना दिसतो. देवाच्या नावाने त्याने अनेक गोष्टी महान महत्कृत्य आपल्याला करताना तो बायबलमध्ये पाहायला मिळतो. हा एलिया आपण बघतो की मत्तैच्या शुभवर्तमानामध्ये 17व्या अध्यायामध्ये रूपांतरणाच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस मोशे आणि त्याच्याबरोबर जो भेटायला येतो तो म्हणजे एलिया, हे दोन व्यक्ती स्वर्गातून देवाकडून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाला जाण्यापूर्वी, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभाकडे जाण्यापूर्वी त्याला येऊन भेटतात आणि तिथे एक मोठी त्यांची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला ते चर्चेचा विषय माहीत नाही की ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसखांबावरील मरणाविषयी असेल, त्याच्या पुनरुत्थानाविषयी असेल, त्याचबरोबर त्याचं जे दुसरं आगमन आहे त्याच्या विषया संदर्भात देखील ते बोलले असतील. कारण का आपण बघतो की मलाखीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस ती भविष्यवाणी होते की पुन्हा एकदा जवळजवळ 2 सेवक असे येतील आणि इस्रायलाला पुन्हा एकदा सुवार्तेची घोषणा ते जवळजवळ 3.5 वर्ष सांगतील, अशी जी भविष्यवाणी आहे ती प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पुन्हा 11व्या अध्यायात आणि 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ते 2 सेवक येणार आणि हे 3.5 वर्ष तिथं ही घोषणा सुवार्तेची ते करणार आहेत इस्रायल राष्ट्रासाठी. तर त्यावेळेस जी 2 लोक येणार आहेत त्यातील निश्चित हा एलिया एक होता. कारण आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की एलिया हा आपल्यासारख्या म्हणजे जे पृथ्वीवर जे जन्मतात आणि पुन्हा मरणाचा अनुभव, ज्यांना जन्म आहे त्यांना मृत्यू देखील आहे, ज्यांना मरणाचा अनुभव येतो, अशा लोकांपैकी तो नव्हता. कारण तो असाच स्वर्गामध्ये वावटळीद्वारे उचलला गेला आपण बघतो. आणि मग त्याच्यानंतर त्याचा शिष्य अलिशावर दुप्पट आत्म्याचा वाटा त्याला मिळालेला आपण पाहतो. तर असा हा एलिया जो संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये एक प्रसिद्ध आहे, एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि ज्याच्या भोवती एक चमत्कारांचं वलय त्याच्या कृत्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा बघा इथं डायरेक्ट हा येतो आणि आपल्याला पाहायला मिळते की अशा क्रूर आणि दुष्कृत्य करणाऱ्या आणि जो मूर्तीपूजेच्या मागे लागलेला राजाला येऊन तो भविष्यवाणी करतो की या राष्ट्रामध्ये आता यापुढे काही वर्ष पर्जन्यवृष्टी होणार नाही, म्हणजे दुष्काळ पडणार. बघा, ही भविष्यवाणी तो करतो आणि आपण बघतो की भविष्यवाणी ज्यावेळेस तो करतो त्यानंतर परमेश्वराचं वचन त्याला 2ऱ्या वचनामध्ये त्याला काय मिळतं. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा, यार्देन समोरच्या करीत ओहळानजीक लपून राहा. आणि बघा, त्याला आज्ञा मिळते की इथून पुढे तू यार्देन समोरच्या करीत ओहळानजीक लपून राहा. बघा, ही अनाउन्समेंट ज्यावेळेस झाली की तो म्हणतो की आता दुष्काळ पडेल. प्रियांनो, जर हे आजच्या आधुनिक काळामध्ये ही जर घोषणा एखाद्या देवाच्या महान सेवकाकडनं एलियाला, समजा एलियाच आता असला असता आणि एखाद्या अशाच दुष्कृत्य करणाऱ्या एखाद्या मोठ्याच्या राज्याच्या राष्ट्राध्यक्षासमोर किंवा पंतप्रधानासमोर तो उभारून जर म्हणला असता की इथून पुढे दुष्काळ पडेल, तर बघा किती फ्लॅशिंग न्यूज झाली असती, ब्रेकिंग न्यूज झाली असती सगळीकडे. आणि एलियाचा फोटो, एलियाचं सगळे ते भाषण 10 वेळा दाखवण्यात आलं असतं. आणि जसंच दुष्काळाची तीव्रता वाढत गेली असती तर तो इतका फेमस, अनेक मॅगझिनच्या तो फ्रंट पेजला असला असता, वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजला मुखपृष्ठावर त्याची बातमी असली असती आणि सगळ्या बातम्या त्याच्या भोवती फिरल्या असत्या. तो फेमस माणूस झाला असता, अनेकांना तो आवडला असता.
जे देवाला मानणारे होते की देवाचं वचन तो घेऊन आला म्हणून, पण जे दुष्काळाने त्रस्त झाले असते निश्चित त्याला दोष दिले असते, त्याचा द्वेष केले असते, त्याला म्हणजे नाही का त्याला मारावी की काय असं त्यांच्या मनात आलं असतं. पण एक गोष्ट आहे, तो प्रसिद्ध तर निश्चित झाला असता. आणि आपण बघतो की या बातमीनंतर जरी त्यावेळेस ही टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती, परंतु हे वचन एलियाकडून आलं होतं म्हणून एलियाला मात्र त्या राजाकडून आणि विशेषतः इस्रायलीकडून त्याच्या जीवाला धोका होता. आणि हा धोका ओळखून परमेश्वर त्याला लगेचच त्याला वचनाद्वारे बोलतो की त्याच्या वाणीद्वारे बोलला असेल माहीत नाही, पण देव बोलतो की तू इथून निघून कुठे जा, बघा इथून निघून पूर्व दिशेस जा आणि यार्देन समोरच्या करीत ओढ्यानजीक लपून राहा. म्हणजे ज्या प्रदेशातून तो आला होता, खरं तर तो इस्रायल राष्ट्रामध्ये राहणारा नव्हता, तो उपरी होता, तो बाहेर राहायचा, तो तिथून आला होता त्याच दिशेला त्यांनी देवाने पुन्हा त्याला पाठवलं. पण यावेळेस त्याला पाठवताना करीत ओढ्यानजीक लपून राहायला सांगितलंय. खरं तर करीत या हिब्रू शब्दामध्ये याचा मूळ अर्थ असा आहे की कट अवे, कट ऑफ, म्हणजे तोडून टाकणे. बघा प्रियांनो, इथं देवाला काय करायचं आहे एलियाच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस तो खरंच आता त्याची पॉप्युलरिटी वाढणार होती, तो प्रसिद्ध होणार होता आणि तो तिकडे झाला पण होता, झाला आहे, असणारच आहे. कारण ज्यांनी हे वचन आणलं आणि ज्याच्यामुळे दुष्काळ पडलेला आहे, आता दुष्काळामध्ये लोक पाण्या वाचून मरत आहेत, अन्न पाण्या वाचून ते मरत आहेत. कारण का दुष्काळ पडला म्हणजे शेतात काय पिकणार नाही, शेतात काय पिकलं नाही म्हणजे खायला मिळणार नाही, आणि पाणी प्यायला नसेल तर अधिक दिवस लोक जिवंत राहणार नाहीत. आणि अशी सगळी गंभीर परिस्थिती संपूर्ण राष्ट्रामध्ये असताना आता सगळे त्याच्या नावाने ओरड तर करतच असतील. आणि निश्चित या अहाब आणि इस्रायलीने अनेक लोकांना त्याच्या शोधासाठी देखील पाठवले असतील की त्याला पकडून आणून कधी एकदा त्याला ठार करावं असं त्यांच्या मनात आलेलं असणार. परंतु देवाने आधीच योजना करून ठेवली होती. त्याला सांगितलं होतं की पूर्वेकडे तू जाऊन करीत ओढ्यानजीक जाऊन राहा. करीत म्हणजे कटावे. तो या जगापासून एलियाला तोडतो. प्रियांनो, बघा देवाच्या इच्छा योजना ह्या अगदी वेगळ्या असतात. आणि बघा अनेक ठिकाणी देव संपूर्ण दृष्टांत एकाच वेळी सांगतो आपल्या सेवकांना पुढे काय काय घडेल, आणि कधी कधी तो टप्प्याटप्प्याने सांगतो. इथं आपल्याला एलियाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं की प्रभू इथं त्याच्याशी टप्प्याटप्प्याने त्याला पुढे घेऊन जात आहे. तो एकाच वेळी त्या एलियाला तो असं सांगत नाही की तू करीत ओढ्यानजीक जा, तिथं मी तुला तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी कशी केलेली आहे ती बघ, त्याच्यानंतर तिथून पुढे तू सारपत येते एका विधवा स्त्रीकडे जाणार आहेस, तिथे मी तुझी व्यवस्था पाहणार आहे, अशा सगळ्याच गोष्टी तो एका वेळी सांगत नाही. तर तो एलियाला इथं तयार करत आहे. एक पुढं महत्कृत्य त्याच्या हातून पुन्हा घडवून घ्यायची होती. देवाच्या नावाचा गौरव त्या राष्ट्रामध्ये एलियाकडून करून घ्यायचा होता. एलियाची नावाची देखील महती होणार होती, पण त्याच्या अगोदर देव त्याला तयार करत आहे. हा एक प्रकारचा अज्ञातवास देवाने एलियाला दिलेला आहे, जगापासून दूर. म्हणून त्या ओहळाचं नाव जरी करीत असेल तर त्याचा खरा अर्थ असा आहे की ते कट अवे, या जगापासून दूर तोडणं आणि या सगळ्या गोष्टीपासून दूर नेऊन त्याला एकांतवासामध्ये देव त्याच्याशी बोलतो आणि देव त्याला अनेक गोष्टी शिकवतो. निश्चित तो किती महिने, किती दिवस आणि किती वर्ष त्या ओहळाजवळ राहायला माहीत नाही, कारण तिथलं ओहळाचं पाणी आपण पुढे जाणारच आहोत. ज्यावेळेस साठलं आणि पुढे त्याला जाण्याची आज्ञा मिळाली सारफत येते, आणि ह्या संपूर्ण या ओहळाजवळचं राहणं आणि सारफत येथील विधवेकडचं राहणं हे संपूर्ण कार्यकाल हा 3.5 वर्षाचा आहे. एक आश्चर्याची गोष्ट ही आहे की या जुन्या करारातल्या या गोष्टीमध्ये वचनामध्ये कुठंच असं सांगितलं नाही की किती वर्षाचा काळ हा दुष्काळाचा होता. परंतु आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त लूक वर्तमान 4 अध्यायामध्ये 25व्या वचनामध्ये आपल्याला सांगताना दिसतो की 3.5 वर्षाचा दुष्काळाचा भविष्यवाणी एलियाने केली होती. परंतु ज्यावेळेस त्याला जिवंत ठेवायचं होतं त्यावेळेस मात्र तो इस्रायलाच्या बाहेर विधर्मी राष्ट्रामध्ये सारफत येथील विधवेकडे तिची व्यवस्था केली होती. बघा हे प्रभू येशू ख्रिस्त कधी बोलत आहे, कारण ज्यावेळेस त्याला नासरेतात त्याचा स्वीकार केला जात नाही, तो म्हणतो की संदेष्टाचा आपल्या देशामध्ये, आपल्या गावात आणि आपल्या लोकांमध्ये कधीच स्वीकारला त्याला जात नाही. हे त्याचा दाखला देत असताना त्याने हे दिलेलं आहे की इस्रायलमध्ये अनेक विधवा होत्या, परंतु तो विधर्मी राष्ट्रातल्या सारफत येथील विधवेकडे एलियाची व्यवस्था देवाने केलेली आहे हे सांगतो. त्या वचनामध्ये 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायात 17-18 मध्ये आपण बघतो, तिथे देखील या 3.5 वर्षाचा उल्लेख देवाने केलेला आहे.
प्रियांनो, आता इथं देवाने ज्यावेळेस त्याला तिथून वेगळं केलं आहे आणि जगापासून वेगळं करून त्याला शिकवत आहे, इथं एक देवाची एक वेगळी पद्धत आपल्याला पाहायला मिळते. तो आधी शिकवला आणि मग सेवेसाठी आणला असं काही ठिकाणी होतं, परंतु इथं आपल्याला आपण बघतो की पहिल्यांदा एलियाला त्यांनी सेवा दिली, त्यांनी जाऊन भविष्यवाणी केली आणि मग ते घोषणा केल्यानंतर देव त्या प्रसिद्धीमध्ये त्याला राहू देत नाही, तर त्याला तिथून तोडतो, त्या जगातल्या सगळ्या गोष्टींपासून तोडतो आणि अज्ञातवासात एकांतवासामध्ये त्याला घेऊन येतो. तिथं देव आणि तो त्याच्या समागमे किती वेळ गेला असेल आणि त्या दिवसांमध्ये देव वचना कळवी आणि त्याला दृष्टांता कळवी, अनेक गोष्टी शिकवलेल्या असणार आहे, ज्यामुळे तो पुढील सगळ्या अनेक महान चमत्कारासाठी उभं राहू शकला आणि ताकदीने त्या देवाची घोषणा तो करू शकला. आपण बघतो की पुढचे वचन तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण वाचूयात ते. त्या ओहळाचे बघा 3रं आणि 4थं असं मिळून वाचतो मी. येथून निघून पूर्व दिशेस जा, यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा, त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. बघा, इथं इंग्लिशमध्ये रेवन आलेलं आहे, त्याचा अर्थ कावळा किंवा डोम कावळा, जरा मोठा असतो तो, पण काळाच असतो, काळ्या रंगाने. तर या कावळ्यांना आज्ञा केली आहे की ते तुला अन्न पुरवतील. बघा, इथं आपण पाहतो की परमेश्वराने त्या ओहळाचं पाणी हे एलियासाठी पिण्यासाठी तिथे त्याला उपलब्ध आहे. आणि आता अन्नाची व्यवस्था त्यांनी कोणाला करायला सांगितली आहे? कावळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, लेवियाच्या पुस्तकामध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर आपल्याला दिसतं की लेवी 11 तुम्ही सगळे शुद्ध अशुद्ध पशुपक्ष्यांची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. त्या ठिकाणी कावळा हा अशुद्ध पक्षी गणला गेलेला आहे. एका अशुद्ध पक्षाच्या जर त्याची चोच एखाद्या खाद्यपदार्थाला जरी लागली, अशुद्ध पक्ष्यांनी अशुद्ध प्राण्यांनी एखाद्या पदार्थाला जरी शिवलं तर ते पदार्थ अशुद्ध मानलं जायचं. असा नियमशास्त्र असताना अशा अशुद्ध पक्षाच्या तोंडून सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेचं जेवण तो घेऊन एलियासाठी यायचा. बघा प्रियांनो, देवाची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. जिथं तो इथं वारंवार दाखवून देते प्रभू श्री ख्रिस्त तर पूर्ण 4 शुभवर्तनामध्ये त्याचे कार्य पाहायला गेलं तर तो शब्बाताच्या दिवशी लोकांना बरं करतो. तो एक गोष्ट म्हणतो की मी नियमशास्त्र पूर्ण करायला आलोय, तोडायला नव्हे, परंतु तो नियमशास्त्राच्या वर आत्मिक गोष्टींना जास्त महत्त्व तो देतो. आणि इथं आपल्याला पुन्हा एकदा देव तेच करताना आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे नियमशास्त्र एक सांगत होतं की अशुद्ध पक्ष्यांना तर स्पर्श करायचाच नाही, पण अशुद्ध पक्षी प्राण्यांनी ज्या वस्तूला शिवली ती वस्तू अशुद्ध मानली जात होती. असा नियम असताना देखील नियमांच्या वर आत्मिक जीवनाला देवानी महत्त्व देताना इथं दिसतं. तो याच अशुद्ध पक्षाला आपल्या सेवकाला त्याचं पोट भरण्यासाठी उपयोगात आणतो. असंच आपल्या या जगामध्ये सध्याला अनेक ठिकाणी आपण पाहायला मिळतो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, आपल्याला तिचं जीवन माहीत असतं, तो आपल्याला अशुद्ध वाटू शकतो, तो आपल्याला पापी वाटू शकतो, परंतु कधी कधी देव अशा अशुद्ध पात्रांचा देखील उपयोग त्याच्या सेवकांच्या उन्नतीसाठी करतो. म्हणून देवाचं वचन कुठून आणि कोणाकडून येईल, कसं येईल हे आपल्याला माहीत नसतं, पण फक्त हे आपल्याला ताडता आलं पाहिजे की ते वचन देवाकडूनच आहे का. लक्षात घ्या यांनो, इथं आपल्याला पाहायला मिळतं की देव नियमांच्या वर आत्मिक गोष्टींना महत्त्व देताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून जो कावळा परावलंबी आहे, म्हणजे मेलेल्या म्हणजे मृत प्राण्यांच्या मांसावर जगणारा हा कावळा, त्याला ही ड्युटी देण्यात आली जो खरंच स्वतः स्वार्थी आहे. आणि अशा प्रकारच्या आणि अशुद्ध अशा पक्षीला त्यांनी आपल्या सेवकाचं सकाळ संध्याकाळ पोट भरण्याची जबाबदारी या कावळ्याला दिलेली आहे. आणि आपण बघतो की जितके दिवस तो ओहळा नजीक राहिला, त्या ओहळा नजीक राहत असताना या कावळ्यांनी आपली ड्युटी व्यवस्थित बजावलेली आहे. इथं अजून एक गोष्ट अशी पण सांगता येते की या ठिकाणी देवानी पक्षालाच का वापरलं. तर अनेकांचं असं देखील म्हणजे अनेक तज्ज्ञांचं, अनेक बायबल शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्या काळात इस्रायली आणि आहाब कदाचित याच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी अनेक गुप्तहेर देखील त्याला शोधण्यासाठी काही सैन्य देखील संपूर्ण राष्ट्रामध्ये इकडे तिकडे त्यांनी पाठवलेली असणार आहेत. जर एखाद्या प्राण्याकरवी जर अन्न पुरवलं गेलं असतं तर त्या प्राण्याला ट्रॅप लावून त्याला शोधण्यात अगदी त्यांना सोपं गेलं असतं. म्हणून तो प्राण्यांच्या करवी अन्न पुरवायला त्यांनी सांगितलेलं नाही. जर एखाद्या काही माणसांना त्यांनी सांगितलं असतं
तर माणसंसुद्धा या दुष्काळाच्या पिढ्यामुळं त्रासून कदाचित ते अन्न स्वतःच खाल्ले असते, कोणी धोका दिला असता किंवा एखाद्याने एलियाचा पत्ताच सांगितला असता. म्हणून मनुष्याचाही वापर इथं केलेला दिसत नाही. तर पक्षी असे आहेत की ज्यांना आपण त्या काळात तरी निदान आपण त्यांचा पिच्छा पुरवू शकत नव्हतो, ते कुठं जात आहे त्याचा कोणाला पत्ता लागत नव्हता. म्हणून पक्ष्यांच्या हस्ते या आपल्या सेवकाचं पोट तो भरत होता. किती काळजी घेतो बघा. इस्रायलाला रानामध्ये मान्ना खाऊ घालणारा हा देव इतक्या 35 लाख लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना जेवणाची व्यवस्था पाहणारा हा देव आपल्या या एका सेवकाची काळजी देखील किती उत्तमरित्या करताना आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग प्रियानो बघा, म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे देवाची सेवा करतात ते सेवक देखील लक्षात ठेवायचं की कधी कधी आपण स्पिरिच्युअली अनक्लीन असतो, परंतु देवाच्या योजनेमुळं आपल्याकडून देवाची सेवा घडत असते. परंतु ही तपासण्याची वेळ आहे आपल्याला की आपण जर असे असू तर आपण देवाच्या मार्गामध्ये योग्यरित्या चालून आपल्यातला अनक्लीननेस बाजूला काढून आपण क्लीनलीनेस ठेवून शुद्धरित्या पवित्ररित्या परमेश्वराच्या सेवेमध्ये जाऊ. नाहीतर आपण काही दिवस आपल्याला देव त्या अशुद्ध पात्राला देव वापरेल, परंतु पुढे जाऊन निश्चित आपल्याला ताडना मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने या बोधाद्वारे हे देखील पाहायचं आहे की जर आपल्याकडून आपल्या इतर सेवकांची इतर लेकरांची तो सेवा करून घेत असेल आणि आपण अनक्लीन असू तर निश्चित आपण आपली आत्मपरीक्षण करून आपण शुद्धतेकडे आणि पवित्रतेकडे वाटचाल केली पाहिजे. देव अगदी चांगला आहे, तो कृपाळू आहे, दयाळू आहे, तो क्षमाच करतो. तुम्ही जर अंतःकरणपूर्वक प्रायश्चित्तपूर्वक क्षमा मागितली तर तो तुम्हाला निश्चित क्षमा करेल आणि पुन्हा तो तुम्हाला अधिक सामर्थ्याने सेवत आणेल. आणि आता आपण इथं बघतो की इथे एलिया देवाच्या समागमे त्याची ट्रेनिंग सुरू आहे, अज्ञातवासात आहे आणि अगदी उत्तमरित्या एक गोष्ट एलियाला अजून एक इथं ठासून तो निश्चितपणे त्याच्या मनामध्ये त्यांनी धारणा केलेली असणार आहे की आपण फक्त देवावर अवलंबून राहायला पाहिजे, कारण देव सगळं काही नियंत्रणात ठेवणारा देव आहे. आणि इथं एक गोष्ट आहाब आणि इस्रायल आणि त्या संपूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना एक चपराक इथं एलियाच्या करवी देवाने दिलेली आहे की तुम्ही ज्या बाल देवताला संपूर्ण हवामानाचा देव, या आकाशाचा देव, पर्जन्यवृष्टीवर नियंत्रण ठेवणारा देव म्हणून मानताना, तर तो केवळ एक दगड आहे, त्याच्यात जीव नाही. मीच खरा जिवंत देव आहे आणि संपूर्ण चराचरावर, सृष्टीवर, या पर्जन्यावर, या आकाशावर, या संपूर्ण सृष्टीवर माझं नियंत्रण आहे. संपूर्ण प्राणी मात्रावर, पशु पक्ष्यांवर देखील माझं नियंत्रण आहे. हे या गोष्टीतून देव सांगू पाहत आहे. तिथे लोक रोज त्या बालाच्या उपासनेमध्ये कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या असतील की पाऊस पाडावा म्हणून त्याच्यासमोर अनेक होम हवन बलिदान केले असतील. काही जण स्वतःला त्रास करून त्याच्या याजकांनी घेतला असेल. परंतु आपण पाहतो तो देवच जिवंत नाही तर पुढील घटना कशी घडणार. पण या ठिकाणी देव दाखवून देते आहाबाला आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्राला की मी जिवंत देव आहे, या अखिल विश्वावर माझी सत्ता आहे, मी म्हणतो तसं ते होतं. लक्षात घ्या. आणि आपण इथं पुढील वचनामध्ये बघूयात की एलियाला त्यांनी इथं वापरलेलं आहे आणि एलियाला तो घडवत आहे. आणि पुढे काय होतं बघूयात. 5वे वचन, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओढ्यानजीक जाऊन राहिला. एक गोष्ट चांगली झाली की एलियाला जे जे आदेश मिळालं त्याला भले पुढचं अजून भविष्य माहीत नव्हतं की ते ओढ्याजवळ राहिल्यानंतर आपल्याला किती दिवस ते ओढ्याचं पाणी पुरणार आहे किंवा किती दिवस त्या कावळ्याकरवी आपल्याला जेवण मिळणार आहे, का संपूर्ण 3.5 वर्ष तिथं जाणार आहे हे त्याला माहीत नाही. परंतु तो विश्वासाने देव सांगतो त्याप्रमाणे वागला. बघा प्रियांनो, असंच आपल्याला देखील करायचं आहे. कदाचित आपल्याला पुढचं भविष्य देव दाखवत नाही कधी कधी, पण त्याच्या हातात भविष्य हे किती चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण आनंदी राहायला पाहिजे. ज्याच्या हातात संपूर्ण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे अशा देवाचे उपासक आपण आहोत. त्यामुळे आपण निश्चिंत राहायला पाहिजे. ज्यावेळेस तो सांगतो एका वेळी एक स्टेप घ्यायला की इथं हे कर, तर आपण तेवढं आपलं शहाणपण हे असेल की आपण ते तेवढं करावं. आणि मग आपण बघायचं की आपल्या आदल्या पालण्यामुळं तो पुढील अजून महत्कृत्य आपल्या जीवनामध्ये घडवून आणतो. मग असंच एलियाच्या जीवनात इथं घडलेलं पाहायला मिळतं. तो ही आज्ञा पाळतो आणि म्हणून आपण बघतो की काही दिवसानंतर ज्यावेळेस ओढ्याचं पाणी आटतं आणि मग आपण पाहतो की त्याची व्यवस्था करण्यासाठी पुन्हा तो विधर्मी राष्ट्रातल्या एका विधर्मी विधवा स्त्रीला निवडतो. आणि उलट पक्षी खरं पाहायला गेलं तर एलियाला सांभाळण्यामुळं त्या विधवेचं रक्षण होतं. ती या दुष्काळापासून मरणायचं वाचते. कारण तुम्हाला ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की ती शेवटची भाकर खाऊन ते दोघं मरू आम्ही असं ते उल्लेख करतात. त्यांच्याकडचं अन्न संपलेलं असतं.
पाणी संपायला आलेलं असतं, अशी गंभीर परिस्थिती एलियामुळे ते तारले जातात. आता आपण आज मात्र 1 ते 7च वचनं आपण म्हणण्यासाठी निवडलं असल्यामुळं आपण आता या वचनातून पुढे जाऊयात. मी 6वं वचन आपल्या सगळ्यांसाठी वाचतोय. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. बघा, ती पर्जन्यवृष्टी झाली नाही म्हणून हळूहळू ते ओहळाचं पाणी आटलं. प्रियांनो, पर्जन्यवृष्टी झाली नाही का? एलियानेच भविष्यवाणी केली होती. तोच म्हणाला होता की आता पर्जन्यवृष्टी होणार नाही, तर त्यामुळे त्याचे परिणाम त्यालाही भोगावे लागणार होते. ते ओहळाचं पाणी कमी कमी झालं. आणि आपण बघतो, आपण वाचूयात याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय 17-18 वाचूयात की ॲक्च्युली देवाने हे सांगितलं होतं का हा दुष्काळ केवळ याच्या प्रार्थनेमुळे आलं होतं. आपण बघूयात याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 17 ते 18 वचन. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. ही किती चांगली गोष्ट आहे. आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस, त्यालाही राग होता, तोही भीत होता, तोही आपल्यासारख्या चुका करत होता, आपल्यासारख्या स्वभावाचा होता. परंतु एक गोष्ट त्याची चांगली होती, ती म्हणजे पुन्हा मी 17व्या अध्यायातील पहिल्या वचनाकडे घेऊन जातो. ती म्हणजे तो काय म्हणतो बघा, मी इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजिरास मी असतो. इस्रायलाच्या देवाच्या हुजुरास तो असतो, त्याच्या समागमे तो चालतो, त्याच्याबरोबर नित्य त्याची उपासना घडते, देवाची उपासना तो करतो. असं ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोक आपल्याला फक्त महत्कृत्य करताना दिसतात, परंतु त्याच्या गुपित जीवनामध्ये जे आपल्याला माहीत नाही तिथं त्याची वेळ ही परमेश्वराबरोबर तो घालवलेला असतो. परमेश्वराची वाणी ऐकण्यामध्ये त्यांनी वेळ घालवली असते, त्याच्या उपासनेमध्ये, त्याची वचन वाचण्यामध्ये त्यांनी त्याचा वेळ तिथं दिलेला असतो. आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला फक्त पाहायला मिळतात, पण त्याच्या अगोदर त्याची काय ट्रेनिंग त्यांनी केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं इथं आपल्याला ओहळाजवळ परमेश्वरांनी एलियाला नेलेलं आहे अज्ञातवासामध्ये. आपण वाचत पुन्हा याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय 17-18. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली. बघा, कोणी केली? एलियाने तर प्रार्थना केलेली आहे. देवाने सांगितलं नाही की इथं दुष्काळ पडणार असं जा मी भविष्यवाणी सांगणार आहे ती जाऊन सांग म्हणून. तर याच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य आहे की याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. वचन सांगतं पृथ्वीवर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. केवळ एक विश्वासणाऱ्याच्या आग्रहाच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य आहे की दुष्काळ पडू शकतो, पर्जन्यवृष्टी जशीच्या तशी थांबली जाते. जसं यहोशवाने सूर्याला काही क्षणासाठी थांबवलं होतं, तसं इथं एलिया आपल्याला पर्जन्यवृष्टी संपूर्ण जे आकाशातून पडायची ती थांबवली आहे त्यांनी 3.5 वर्ष. का? परमेश्वराने ही आग्रहाची प्रार्थना ऐकली. तर प्रियांनो, आपण बघतो की अनुवादाच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये आपण बघतो तिथं 16-17 वचन जर तुम्ही वाचलात तर जे लोक वाचूयात आपण, तर तो असं का घडू शकतो, ही प्रार्थना का ऐकली गेली, ती वचनाप्रमाणे आहे का नाही. अनुवादाचं पुस्तक 11वा अध्याय 16 आणि 17 मी आपल्यासमोर असते. तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही, भूमी आपला उपज देणार नाही. बघा प्रियांनो, या वचनामध्ये देव सांगत आहे की जर तुम्ही बहकून गेलात आणि इतर अन्य देवाची सेवा करू लागलात. काय घडत होतं इस्रायलमध्ये तर हेच घडत होतं की ते सगळे अन्य देवाच्या मागे लागले होते, बाल देवाच्या मागे लागले होते. आणि देवाने सिद्ध करून दिलं की मीच अखिल विश्वाचा देव आहे, मी जिवंत देव आहे, सगळ्या गोष्टींवर माझंच नियंत्रण आहे. एका सेवकाची आग्रहाची प्रार्थना झाली, 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. आणि आपण पुढे वाचूयात याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय 17 वचन मी पुन्हा वाचतोय. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशा आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. 18 वचन. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. बघा, पुन्हा पाऊस पडण्यासाठी कोण जबाबदार ठरलं, तर इथं पुन्हा एलियाच्याच प्रार्थनेने पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. असा हा एलिया आहे. आपल्याला वाटतं की दुष्काळाची भविष्यवाणी ही देवाने करायला सांगितली होती, ही देवाची योजना होती, परंतु ती कोणाकडून पूर्ण झाली, कोणाच्या प्रार्थनेमुळे पूर्ण झाली, हे वचनाला ज्यावेळेस क्लेम करून तो बोलला असेल की अन्य दैवतांच्या मागे हे लोक लागलेले आहेत, तर याची पर्जन्यवृष्टी तू थांबव. आणि आपल्याला तिथं पर्जन्यवृष्टी थांबलेली पाहायला मिळते. इतकी सामर्थ्यशाली प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. ते का?
तर त्या सेवकाने केलेली ती आग्रहाची प्रार्थना आहे, त्याची ती साक्ष आहे, देवा समागमे त्याचं राहणं आहे, हे सगळं त्याच्या पाठीमागं आहे. आपण आता पुन्हा पहिल्या राजा 17व्या अध्यायातील 7वं वचन मी आपल्यासाठी वाचतोय. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. याच्याच केलेल्या प्रोफेसीमुळे तिथे पर्जन्यवृष्टी झाली नाही आणि कालांतराने ओहळ आटून गेला. बघा प्रियांनो, ओहळ हा एक कशाचं प्रतीक आहे? ओहळ एखाद्या प्रकारचं गिफ्ट म्हणायला हरकत नाही, देवाने दिलेलं दान म्हणायला हरकत नाही. बघा, तो कदाचित या दिवसांमध्ये त्या ओहळातलं पाणी पिऊन त्याला कदाचित असं वाटू शकलं असतं, माहीत नाही त्याला वाटलं आहे की नाही, पण देव दाखवून देत येत आहे की त्या ओहळातल्या पाण्यामुळेच मी जिवंत आहे, अशी कदाचित त्याची कल्पना होऊ शकली असती. त्या ओहळाचं पाणी आहे म्हणून आज जिवंत आहे अशी कल्पना तो करू शकला असता. ओहळाला तो महत्त्व देऊ शकला असता देवापेक्षा. म्हणून देव बघा लगेचच ते आटवणं, ते फेड अवे, त्याचं ते कमी त्याला करणं सुरुवात करतो. आपण असंच आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला एखादं गायनाचं मला दान आहे, वचन सांगण्याचं दान आहे, बायबल स्टडी घेण्याचं दान आहे, किंवा भविष्यवाणी करण्याचं दान आहे, रोग बरे करण्याचं मला दान आहे, अशा अनेक प्रकारचे गिफ्ट जर माझ्याकडे असतील, या सर्व गिफ्टवर जर मी अवलंबून राहायला लागलो आणि देवासमोर मी चालायला, म्हणजे देवाला नंतर मी त्या गिफ्ट नंतर पाहायला लागलो, तर देव हा ईर्षावान देव आहे. तो हे दान काढून घ्यायला कमी करणार नाही. म्हणून बघा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये कधी कधी तो खूप प्रसिद्ध असतो आणि नंतर त्याची पॉप्युलरिटी कमी होताना दिसते. एखाद्याला बरे करण्याचं दान असतं आणि कालांतराने त्याचे दानामध्ये ती कमतरता आणि नंतर ती दान नाहीसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्याकडे खूप मोठी संपत्ती असते, ती संपत्ती नाहीशी होत असताना आपल्याला दिसते. एखाद्याकडे चांगलं आरोग्यदायी एकदम बलवान असा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो, पण त्याचं आरोग्य नंतर खालावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्या व्यक्ती मित्राच्या संगतीने श्रीमंत दिसतो, म्हणजे त्याला कुठं पाहिजे तिथे रेफरन्सेस असतात, त्याचे मित्र भरपूर असतात, पण असाही काळ त्याच्या जीवनामध्ये दिसतो की नंतर एक साधा एक देखील मित्र त्याच्या जीवनात राहत नाही. असं का होतं प्रियांनो? हे ओहळ आटण्याचं उदाहरण आहे. ओहळ का आटवतो देव? कारण ज्यावेळेस आपण देवाच्या जागी आपले हे दान, गिफ्ट आपल्याला देवाने जे दिलेलं आहे ते जेव्हा ठेवू लागतो, तेव्हा निश्चित आपला देव ईर्षावान आहे, तो ते आटवायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याकडे जी दानं आहेत, समजा माझ्याकडे गायनाचं दान आहे, माझ्याकडे बरं करण्याचं दान आहे, मला बायबल स्टडी देण्याचं दान आहे, माझ्याकडे एक चांगलं प्रवचन करण्याचं मला दान आहे, मला प्रोफेसी करण्याचं दान आहे, एखाद्याची भविष्यवाणी करण्याचं मला दान आहे, अशा अनेक दान जर आपल्याकडे असतील आणि हे जर आपल्याकडे देवाच्या कृपेने आहेत, हे आपण कधीच विसरू नये. आणि हे दान त्यांनी दिलेलं आहे त्याच्या गौरवासाठी, हे आपण विसरू नये, म्हणजे आपलं कधीच ओहळ आटणार नाही. पण जर आपण त्या गिफ्टवर अवलंबून राहिलो, फोकस्ड जास्त त्या गिफ्टवर, आपल्या दानांवर राहिलो, तर निश्चित देव ते आठवायला कमी करणार नाही. परंतु जे पाचारण आपल्या जीवनासाठी त्यांनी केलेलं आहे तो पूर्ण केल्याशिवाय देखील राहणार नाही. तो तिथून उचलेल आणि पुन्हा जसं एलियाला सारफत येते विधर्मी राष्ट्रामध्ये विधर्मी विधवा स्त्रीकडे तो घेऊन गेला, तसं आपल्याला तो पुढच्या स्टेपला घेऊन जाईल. पण आपल्याला या सगळ्या गोष्टीतून आज देव बोलत आहे आणि बोललेला आहे की एलिया हा आपल्यासारखा माणूस होता, परंतु देवा समागमे चालणारा होता. त्याने आग्रहाने प्रार्थना केली, पाऊस थांबला 3.5 वर्ष, आणि त्याने आग्रहाने पुन्हा प्रार्थना केली आणि पाऊस पडला. हे सामर्थ्य तुम्हामध्ये पण आहे, कारण तो आपल्या स्वभावासारखाच होता. परंतु का आपण त्या एलियासारखा अज्ञातवासात, एकांतवासात, देवासमोर, देवासमागमे वेळ घालवायला तयार आहोत? तो जो ट्रेन करायला आपल्याला तयार आहे, ते ट्रेनिंग घ्यायला तयार आहोत आपण, ते प्रशिक्षण घ्यायला तयार आहोत, ते शिक्षण घ्यायला तयार आहोत. म्हणून या जगापासून वेगळं जाऊन आपण देवासमागमे वेळ घालवायला तयार आहोत का? तर जर आपली ही तयारी असेल, तो निश्चित आपल्याला तो पुढे घेऊन जाईल. आणि पुन्हा त्या ओहळ आटण्याच्या करवी आपल्याला देव बोलतो की आपण गिफ्ट आणि टॅलेंट्सवर आपला अधिक अभिमान करू नये, तर ते त्याच्या गौरवासाठी आहे. हे जर आपण लक्षात ठेवलो तर ते गिफ्ट्स त्याच्या गौरवासाठी वापरले जातील आणि ते कमी होणार नाही. परंतु आपण जर त्या गिफ्टला देवाच्या जागेवर ठेवलो तर देव ईर्षावान आहे, तो ते कमी केल्या वाचून राहणार नाही. म्हणून प्रियांनो, या वचनाकडून आज खूप सुंदर असा बोध मी स्वतःही घेईन आणि आपण सगळे घ्या की आपण एक गोष्ट कायम ठेवली पाहिजे की देवा समागमे राहू, आग्रहाने प्रार्थनेचं सामर्थ्य समजून घेऊ. देव आपला ऐकतो आणि आपल्याप्रमाणे या जगात घडवून आणेल, पण आपण का देवा समागमे एकांतवासात राहायला तयार आहे? तो शिकवल्याप्रमाणे एक गोष्ट विश्वासाने, जसं एक टप्पा तो घेऊन जाईल,
तर त्या आज्ञेमध्ये आपण राहायला तयार आहोत का, हे आपण बघितलं पाहिजे. का आपण आपल्या पॉप्युलॅरिटीमध्ये मग्न आहोत? जर एलिया ते स्टेप उचलून त्या करीत ओहळाजवळ गेलाच नसता आणि देवाने ते शिकलाच नसता, तर कदाचित पुढच्या महत्कृत्य घडले नसते. जर तो हेच पाहायला तिथे थांबला असता की माझ्या भविष्यवाणीमुळं आता या लोकांचे हाल कसे होतात हे मला पाहायचं आहे, मी किती प्रसिद्ध होणार हे मला पाहायचं आहे, हे जर त्यांनी केलं असतं तर कदाचित हे पुढचं घडलं नसतं. परंतु त्यांनी आज्ञापालन केली, देव सांगितला आणि कुठलाही प्रश्न न करता तो करीत ओहळानजीक जाऊन राहिला एकांतवासात. तर आपण आज या वचनाकडून जो देवबाप आपल्याशी बोललाय, या सर्व गोष्टींना घेऊन आपण आठवडाभर आणि पुढील आयुष्यामध्ये मनन करू आणि आपलं जीवन एलियासारखं, आपल्यासारखा जो माणूस होता त्याच्यासारखे सामर्थ्यशाली कृत्य आपल्या देखील हातून देव घडवायला तयार आहे का? आपण एलियासारखं त्याच्या समोर समागमी राहायला, त्याच्या समवेत राहायला तयार आहोत का? हे खरा प्रश्न आपल्याला. आपण निश्चित तसं राहण्याचा प्रयत्न करू आणि देवबाप येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नुसती प्रार्थना केली की हा कोरोना निघून जाईल, नुसती प्रार्थना केली मेलेला माणूस उठेल, नुसती प्रार्थना केली कॅन्सर बरा होईल, नुसती प्रार्थना केली आर्थिक सुबत्ता एखाद्याच्या जीवनामध्ये येईल, आपल्या प्रार्थनेमध्ये तेवढी सामर्थ्य आहे. आपण बोलू आणि तसं घडवून आणणार आपला देव आहे. पण ते घडवण्यासाठी आपण देवाच्या वचनामध्ये चालणं, त्याच्या समागमी वेळ घालवणं हे गरजेचं आहे. आपण या सगळ्या गोष्टींना घेऊन या संपूर्ण आठवडाभरामध्ये मनन करू आणि त्याप्रमाणे वाटचाल करूया. देवबाप करू आपल्या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद करू. या आठवडाभरामध्ये आपण या वचनावर मनन करू आणि देवाच्या नावाचा गौरव आपल्या जीवनाकडून कसं होईल हेच आपण पाहू. गॉड ब्लेस यू चर्च.